सो गाईज आज सकाळी लवकर उठून पहिला सगळी कामं आवरून घेतली, कारण की आज मला निघायचं होतं माझ्या मम्मीकडे, म्हणून सकाळी उठून सगळी कामं केली, जेवण वगैरे कपडे वगैरे सर्व करून घेतले. सर्वात अगोदर चंगू मामांना रेडी केलं आणि सोडलं. त्यांना रेडी केल्यानंतर आपल्याला एकदम फ्री म्हणजे रेडी व्हायला, तर हे रेडी केलेलं. नंतर मी पण पहिला तर बाहेर निघायचं नंतर पहिला विचार केला सनस्क्रीन लावून येते. नंतर मी मस्त रेडी झाले आणि दरवाजा लॉक केला आणि निघालो फक्त आपल्या ऑटोमध्ये बसली आणि राजने मस्त मला घरी पोहोचवलं. गरमी खूप होती बापरे बाहेर. फायनली मी माझ्या घरी पोहोचली आणि घरी आल्यावर रिलॅक्स वाटलं. ह्यांना पण बरं वाटते त्यांच्यामध्ये. दुपारी जाम थकलो होतो म्हणून विचार केला चला झोपूया, पण आमच्या चंगूला काही झोपायचं नव्हतं, झोपलेलो आम्ही, तो जागा होता. नंतर थोड्या वेळ ती लोक दोघं पण उठली आणि मावशीला बोलायला लागला आम्हाला बाहेर घेऊन चल म्हणजे गार्डन मध्ये. तर थोड्या वेळ ती गार्डन मध्ये घेऊन गेली आणि संध्याकाळी आज येणार होती ना पालखी, म्हणजे माझ्या मम्मीकडे गावामध्ये ना यात्रा होती, त्याची तयारी चालू होती. चला यात्राची पालखी पण आलेली, तर आम्हाला माई नाचत होती, तर मी विचार केला चला खाली जाऊन थोडा डान्स वगैरे करून या, कारण की ही मज्जा असते ना ती कुठेच नसते. थोडाफार डान्स केल्यानंतर देवाचे दर्शन घेतले. खरं सांगते ना देवाचे दर्शन घेतो ना अलगच सुकून आणि असं बरं वाटते. पालखीच्या खाली पण जाऊन आली आणि त्याच्यानंतर गेलो जत्रेला, आणि जत्रेला काय काय शॉपिंग केली हे खरंच सांगू. चंगू मामांना घेऊन गेले. आमच्या टायमात बाबा 100 रुपये फक्त हातात द्यायचे, त्याच्यामध्ये खायचं प्यायचं आणि काय घ्यायचं ते घ्यायचं, पण यांच्या टायमाला काय विचारच नका. आणि आमच्या मांगूला बस आईस्क्रीम भेटली का सर्व काय भेटलं. चला भेटूया पुढे.